नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 23 जुलैचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासत आहोत। मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे काही गरजवंत विद्यार्थी आहे ज्यांना क्वालिटी एज्युकेशन आणि अफोर्डेबल एज्युकेशन पाहिजे त्यांच्यासाठी अभ्यास मित्राने वेगवेगळ्या बॅचेस आणलेले आहे। जसे की राज्यसेवा विजयश्री बॅच आहे। बघा मित्रांनो, फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला यामध्ये ऍडमिशन मिळेल। फक्त तुम्हाला एक प्रोसिजर फॉलो करावं लागेल। या बॅचची फी 999 रुपये आहे। ठीक आहे, तर तुम्हाला अभ्यास मित्राचे ज्या टीचरचं लेक्चर आवडतं त्या टीचरचं किंवा माझं लेक्चर जर आवडत असेल तर अभ्यास मित्र नावाचं कूपन यूज करायचे। तुम्हाला या बॅचची फी फक्त 500 रुपये होऊन जाईल आणि राज्यसेवेसाठी जीएसची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मिळून जाईल। आता बघा, 100 विद्यार्थ्यांसाठी त्याची फी होती, पण काही मुलांचा प्रॉब्लेम असल्यामुळे 500 रुपये फी होती, पण काही मुलांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे पैशाचे अरेंजमेंट म्हणा ते करायचे असल्यामुळे त्यांनी काही अजून ऍडमिशन घेतलेलं नाही। तर अजून 2-3 दिवस या बॅचची फी जी आहे ती 499 रुपये असणार आहे। तर 100+ ऍडमिशन झालेले आहे। त्यानंतर कंबाईन लक्ष बॅच आपल्याकडे सुरू होती, पण याची फी आता 3000 रुपये जी आहे ती झालेली आहे, कारण याची ऍडमिशन फुल झालेली आहे। त्याचबरोबर कंबाईन साठी अजून एक आपण बॅच सुरू करत आहोत जी रिव्हिजन बॅच असणार आहे। ही कंबाईन लक्ष बॅच जी आहे तर ती पूर्ण डीप मध्ये सिलेबस आपण तिच्यामध्ये कव्हर केला होता, पण ज्या मुलांचा अभ्यास झालेला आहे ज्यांना फक्त एक रिव्हिजनची गरज आहे त्यांच्यासाठी कंबाईन प्रतिज्ञा नावाची बॅच आपण सुरू करत आहोत, ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सर्व सिलेबस कव्हर होणार आहे। फी फक्त असणार आहे 499 रुपये। 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान लाईव्ह लेक्चर होणार आहे। झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळेल। 1 महिन्याचा कालावधी असेल, तुम्ही ज्या दिवशीपासून जॉईन कराल त्या दिवशीपासून रिव्हिजन बॅच असेल। आपण प्रत्येक महिन्याला असा कंबाईन होईपर्यंत रिव्हिजन बॅचेस सुरू करणार आहोत। मग तशा तुम्ही कितीही बॅचेस जे आहे ते जॉईन करू शकता रिव्हिजन साठी। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। आपण चालू घडामोडीचे इयर बुक आणलेले 99 रुपये फी याची। ठीक आहे, याची सुद्धा ऍडमिशन फुल झालेले आहे, पण काही 2-3 दिवस जे आहे तर ती आपण फी जी आहे ती 99 रुपये ठेवलेली आहे। याच्या आपल्याकडे 500 ऍडमिशन आपण ठेवले होते 99 रुपयामध्ये, पण ते आता फुल झालेले आहे। त्यानंतर राज्यसेवेसाठी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे। बघा मित्रांनो, या बॅच मध्ये सुद्धा ऍडमिशन फुल होत आलेले जर तुम्ही 2025 ची तयारी करत असाल तर। त्याचबरोबर एनसीईआरटी ची बॅच सुद्धा आहे आपल्याकडे, जी मराठी माध्यमातून आहे। सहसा जे काही नवीन मुलं आता राज्यसेवेची तयारी करणार आहे तर त्यांना एनसीईआरटी वाचणं खूप गरजेचं आहे आणि ते पण मराठी माध्यमातून करणं खूपच गरजेचं आहे। मग त्यांच्यासाठी आपण मराठी माध्यमातून एनसीईआरटी ची बॅच घेऊन आलेलो आहोत। आज आपण 23 जुलैचं करंट अफेअर्स बघणार आहोत, पण मी मागच्या काही लेक्चर मध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता। ठीक आहे, तर तो होमवर्क पहिले मी तुम्हाला सांगतो। होमवर्क असा होता की तुम्हाला प्रॉपर मिशन सांगायचे होते। ठीक आहे, मिशन्स आणि ते कशाशी संबंधित होते। तर बघा मित्रांनो, इथं बेस्ट आन्सर जे होते ते मी तुम्हाला सांगतो। पायल गजभये मॅम जे आहे तर त्यांचं बेस्ट आन्सर होतं। आणि हे जे आन्सर असणार आहे असं समजू नका की सर आज लेक्चर सुरू करा, हे जे आन्सर आहे हे उद्याचे तुम्हाला मार्क मिळून देणार आहे अशा आन्सर्स आहे। तर बघा मित्रांनो, ऑपरेशन दोस्त जे तर तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा भारत सरकारने ऑपरेशन दोस्त सुरू केलं होतं। त्यानंतर ऑपरेशन गरुड सीबीआय ने सुरू केलेलं आहे ड्रग्ज नेटवर्कला नष्ट करण्यासाठी। ऑपरेशन मेघचक्र जे आहे तर चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांविरोधात सीबीआय ने ऑपरेशन सुरू केलेले। ऑपरेशन मिशन अमानत जे आहे तर रेल्वेने सुरू केलेलं आहे। जे काही आरपीएफ आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, त्यांनी प्रवाशांचं हरवलेलं सामान सापडून देण्यासाठी सुरू केलेलं आहे। त्यानंतर ऑपरेशन गंगा जे आहे मित्रांनो तर ते युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे। त्यानंतर ऑपरेशन ओलिव्हिया जे आहे तर भारतीय तटरक्षक दलाने जे काही ऑलिव्ह रिडले नावाचे कासवे त्यांना संरक्षण देण्यासाठी सुरू केलेले आहे। त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती जे आहे तर तालिबानच्या ताब्यातून भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानने कंट्रोल मिळवलं तेव्हा भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू करण्यात आलं। त्यानंतर ऑपरेशन ब्लू फ्रीडम जे आहे तर सियाचिन ग्लेशियरच्या ठिकाणी दिव्यांग नागरिकांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे। आणि ऑपरेशन गंगा जे आहे ती आपण जर बघितलं तर मी तुम्हाला परत सांगितलं, इथं ऑलरेडी सांगितलं होतं की युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं। तर बघा मित्रांनो, हे सगळे ऑपरेशन्स होते। त्याचबरोबर सविता मॅमने, त्याचबरोबर मित्रांनो विशाखा मॅमने इथं आन्सर्स दिलेली आहे। त्याचबरोबर एक कमेंट खूप इंटरेस्टिंग होती। ती कमेंट अशी होती की सर तुमच्या क्वेश्चन मधून ॲज इट इज पोलीस भरतीला क्वेश्चन जे आहे ते येत आहे आणि एसआरपीएफ ला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याने क्वेश्चन सुद्धा सांगितलं की मिस एआय चा क्वेश्चन जसा तसा आला होता। म्हणजे तुम्ही हे 20 जुलैच्या लेक्चरच्या खाली कमेंट आहे बघा, तर तुम्ही रेग्युलर लेक्चर करा, 100% तुम्ही क्वालिफाय व्हाल। तुम्ही आपल्या बॅचेस मधून जर म्हणजे शिक्षण घेतलं
तर निश्चितच तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे। तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना विचारा, तुम्हाला रिझल्ट जो आहे तो कळून जाईल। आणि मी आता सांगतो कोणती एक्झाम होऊ द्या, 50+ क्वेश्चन आपल्या बॅचेसच्या लेक्चर मधून असतील। मी आज तुम्हाला हे सांगतो, ठीक आहे, कधीही परीक्षा होऊ द्या, कोणतीही होऊ द्या। यानंतर आजचं लेक्चर सुरू करूया। पहिला क्वेश्चन आहे, जुलै 2024 मध्ये गांधी मंडेला पुरस्कार जो आहे 2020 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर जे काही नेल्सन मंडेला आहे आणि जे काही भारताचे महात्मा गांधीजी आहे, तर यांचे विचार ऑलमोस्ट सेम होते, अहिंसेचा मार्ग, वर्ण भेदाच्या विरोधात, जाती भेदाच्या विरोधात। तर आपण जर बघितलं तर यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे, गांधी मंडेला पुरस्कार 2020। तर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे रिंगोबर्टा मेचूटुम्बो यांना सन्मानित करण्यात आलेले। तर बघा मित्रांनो, रिंगोबर्टा मेचूटुम्बो जे आहे ते ऑलरेडी नोबेल शांतता पुरस्काराचे विजेते आहे। ग्वाटेमाला देशामध्ये एक मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ते काम करत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर हा जो काही गांधी मंडेला पुरस्कार जो आहे, तर त्याविषयी मी तुम्हाला थोडं सांगतो की हा पुरस्कार अलीकडे सुरू झालेला आहे। 2019 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला होता आणि आता 2020 चा जो पुरस्कार आहे तो दुसऱ्यांदा देण्यात आलेला आहे। मग पहिला पुरस्कार जो आहे तर तो दलाई लामा यांना देण्यात आला होता आणि आता दुसरा पुरस्कार जो आहे मित्रांनो तो रिंगोबर्टा मेचूटुम्बो यांना देण्यात आलेला आहे, ठीक आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यासाठी गांधी मंडेला फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली भारतातच। त्याचे सरचिटणीस आहे नंदकुमार झा, संस्थापक आणि सरचिटणीस। यानंतर पुढे जाऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे। ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने 2023-24 या वर्षासाठी सर्वोत्तम महिला आणि सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली? तर बघा मित्रांनो, सर्वोत्तम महिला खेळाडू, सर्वोत्तम पुरुष खेळाडू जर बघितले तर सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे लालियान जुवाला झांगटे, हा सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे जो मिझोरमचा आहे। आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आहे इंदुमती कथिरेसेन, तर ह्या तमिळनाडूच्या आहे। तर ए आणि बी दोन्ही बरोबर हे आपला आन्सर असणार आहे, किंवा 1 and 2 बोथ आर करेक्ट हे आपला आन्सर असणार आहे। तर बघा मित्रांनो, 2023-24 साठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने यांची निवड केलेली आहे। या दोघांचं नाव लक्षात ठेवायचं, लालियान जुवाला झांगटे आणि इंदुमती कथिरेसेन। यानंतर जर बघितलं तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना 23 जून 1937 साली करण्यात आली होती। मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। अध्यक्ष आहे कल्याण चौबे आणि सरचिटणीस आहे अनिल कुमार प्रभाकरन। तर अध्यक्षच लक्षात ठेवायचे, कल्याण चौबे महत्वाचे। यानंतर पुढे जाऊया, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली? तर बघा, राजीव गांधी सिव्हिल अभय हस्तम हे असं सुद्धा नाव येऊ शकतं, किंवा राजीव गांधी नागरी अभय हस्तम हे सुद्धा नाव विचारलं जाऊ शकतं। तर ही योजना नेमकं काय मित्रांनो? तर बघा, ही योजना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुरू केलेली आहे। तर जो मुलगा UPSC ची पूर्व परीक्षा पास करेल, ठीक आहे, जो मुलगा UPSC ची पूर्व परीक्षा पास करेल त्या मुलाला 1 लाख रुपये तेलंगणाचं सरकार देणार आहे। किती रुपये? 1 लाख रुपये तेलंगणाचं सरकार देणार आहे। आणि त्यासाठी तेलंगणामध्ये राजीव गांधी सिव्हिल अभय हस्तम किंवा राजीव गांधी नागरी अभय हस्तम नावाने एक योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। तर हे योजनेचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय। यानंतर पुढे जाऊया, बघा, तेलंगणाची स्थापना जी ती आंध्र प्रदेश मधून 2 जून 2014 साली करण्यात आली होती। तेलंगणाची राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी। कोणत्या पक्षाचे? तर काँग्रेस पक्षाचे अलीकडेच निवडून आलेले आणि CP राधाकृष्णन जे ते तेलंगणाचे राज्यपाल आहे। यानंतर अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे, चौथा, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य या श्रेणीमध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, जे काही स्ट्रीट वेंडर्स असतात, रस्त्यावर जे काही गोष्टी विकणारे जे लोक असतात, ठीक आहे, आता लहानपणी आपण बघितलं की वेगवेगळ्या गोष्टी आपल्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये विकायला येतात, ठीक आहे, छोटे छोटे भांडे वगैरे विकायला येतात, ठीक आहे। तर त्या ज्या गोष्टी विकणारे लोक असतात त्यांना म्हटलं तर स्ट्रीट वेंडर्स। तर या स्ट्रीट वेंडर्स साठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे ती स्वनिधी योजना आहे। कोविड मध्ये काय झालं होतं, कोविडच्या काळामध्ये हे जे काही स्ट्रीट वेंडर्स आहे यांचं एकदमच काम बंद पडलं होतं आणि मग यांना परत पुनरुज्जीवित करण्यासाठी, यांच्या कामाला परत चालना देण्यासाठी सरकारने यांना 50,000 रुपयापर्यंतचं लोन देणं सुरू केलं। मग आता या योजनेमध्ये टॉपला कोणतं राज्य आहे किंवा कोणत्या राज्याने चांगली कामगिरी केली? तर या मध्य प्रदेशने यामध्ये सगळ्यात बेस्ट कामगिरी केलेली आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर कामगिरीच्या बाबतीत आणि आसाम जे ते दुसऱ्या क्रमांकावर कामगिरीच्या बाबतीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर ही योजना 1 जून 2020 साली सुरू करण्यात आली होती। त्याचबरोबर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ही योजना?
तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जे काही स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. स्वनिधी योजना जी पीएम स्वनिधी योजना, तर पीएम म्हणजे पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. स्ट्रीट वेंडर सेल्फ रिलेट फंड असं याचा फुल फॉर्म आपल्याला बघायला मिळतो. यानंतर पुढे जाऊया. मध्य प्रदेश, राजधानी भोपाळ, 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल मंगूबाई पटेल. तर हे तुमचं आता पाठच झालं पाहिजे. प्रत्येक राज्याची स्थापना कधी, राज्यपाल कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, मग बदललं की लगेच आपण ते लेक्चर मध्ये अपडेट करत जाऊ. यानंतर पुढे जाऊया. बघा, विनय मोहन क्वात्रा यांची कोणत्या देशाचे भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागी नेमणूक करण्यात आली, तरनजीत सिंग संधू यांच्या जागी त्यांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. विनय मोहन क्वात्रा हे जे आहे ते परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे ते एक अधिकारी आहे. त्यानंतर त्यांनी चीन, US, फ्रान्स, नेपाळ या वेगवेगळ्या देशामध्ये काम केलेलं आहे. ते ऑलरेडी पहिले काय होते, तर भारताचे परराष्ट्र सचिव होते, पण आता त्यांची जागा कोण घेणार आहे, विक्रम मिस्री हे त्यांची जागा घेणार आहे. त्यानंतर परराष्ट्र सचिव जे असतात ते दुसऱ्या देशामध्ये काय करत असतात, तर आपल्या देशाची भूमिका मांडण्याचं काम करत असतात. ठीक आहे. याची जे काही आपलं परराष्ट्र सचिव या पदाची स्थापना जी ती 16 एप्रिल 1948 साली करण्यात आली होती, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. त्यानंतर ऑर्डर ऑफ प्रेफरन्स म्हणजे पॉलिटीमध्ये आपण बघतो की सगळ्यात वरचं स्थान जे ते राष्ट्रपतींना दिलेलं आहे. मग त्या ऑर्डर ऑफ प्रेफरन्स नुसार हे कितव्या क्रमांकावर येतात परराष्ट्र सचिव, तर 23व्या क्रमांकावर येतात. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर नासाने सौरमालेच्या बाहेर किती नवीन ग्रह शोधलेले, तर नासाने अलीकडे सौरमालेच्या बाहेर, ठीक आहे, आपली सोलर सिस्टमचं नाव काय आहे, तर मिल्की वे गॅलेक्सी. ठीक आहे, मिल्की वे गॅलेक्सी, किंवा आपण याला काय म्हणतो मराठीमध्ये, काय नाव याचं तुम्ही सांगा त्याला मराठीमध्ये काय नाव आहे. तर या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये जवळपास 6 मिल्की वे गॅलेक्सीच्या बाहेर, ठीक आहे, तर किती नवीन ग्रह सापडलेले, तर 6 नवीन ग्रह सापडलेले आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर 6 नवीन ग्रह सापडले, त्यांना एक्स प्लॅनेट म्हटलं जातं. आपल्या आकाशगंगेच्या बाहेर आतापर्यंत आपण 5502 एक्स प्लॅनेट जे ते शोधलेले आहे. मग नासा विषयी जाणून घेऊया. नासा जी आहे ती अमेरिकेची अंतराळ संस्था आहे, जिची स्थापना 29 जुलै 1958 साली झाली होती. वॉशिंग्टन DC याचं मुख्यालय आहे आणि बिल नेल्सन हे सध्याचे त्याचे अध्यक्ष आहे. आता परत एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन UPSC शी रिलेटेड. UPSC चे जे नवीन अध्यक्ष होते, ज्यांनी जवळपास त्यांचे 4 ते 5 वर्ष कार्यकाळ जो आहे तो बाकी होता, ठीक आहे, 2029 ला ते रिटायर होणार होते, पण त्यांनी आताच राजीनामा दिला. त्यांचं नाव काय, तर मनोज सोनी त्यांचं नाव आहे. बघा मित्रांनो, UPSC मध्ये पूजा खेडकर नावाचं प्रकरण गाजतंय आणि त्या पूजा खेडकर नावाचं प्रकरण गाजतानाच UPSCच्या अध्यक्षांनी सुद्धा काय केलेलं आहे, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांचा कार्यकाळ मे 2029 मध्ये समाप्त होणार होता, पण 5 वर्ष अगोदरच त्यांनी काय केलं, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. बघा 2023 मध्ये 16 मे 2023 मध्ये त्यांची UPSCचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. UPSCची स्थापना जी आहे ती केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापना 1 ऑक्टोबर 1926 मध्ये झाली होती. नवी दिल्लीला मुख्यालय आहे. बघा भाग 14 भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 हे जे कलम आहे, यामध्ये राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोगाबाबत तरतुदी दिलेल्या आहे. यानंतर पुढे जाऊया. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, ठीक आहे, मध्ये कोणत्या अभिनेत्याला भारतीय कला आणि संस्कृतीचं राजदूत या पदवीने सन्मानित केलं जाईल. म्हणजे इंडियन फिल्म फेस्टिवल जे मेलबर्न म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, त्यामध्ये कोणत्या अभिनेत्याला कला आणि संस्कृतीचं राजदूत म्हणून घोषित करण्यात येईल किंवा त्याला या पदवीनं त्याला सन्मानित करण्यात येईल असा अभिनेता कोण आहे, तर RRR चित्रपटाने फेमस झालेला जो रामचरण आहे, तर तो मेलबर्न फिल्म फेस्टिवल जे आहे, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, तर त्यामध्ये भारतीय कला आणि संस्कृतीचं राजदूत हे पद रामचरण यांना मिळणार आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस जो आहे 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस जो आहे तो 20 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आता 20 जुलैलाच का, तर 20 जुलै 1969 रोजी याच दिवशी नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन या दोघांनी अपोलो 11 मिशन अंतर्गत, कोणतं मिशन, अपोलो 11 मिशन अंतर्गत आपल्या चंद्रावर पहिल्यांदाच पाऊल ठेवलं होतं. म्हणून हा 20 जुलै दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता बघा वर्ष 2024 ची आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसाची थीम काय होती,
तर इल्युमिनेटिंग द शॅडोज ही काय होती, आंतरराष्ट्रीय चंद्र दिनाची थीम होती. 2022 मध्ये हा पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता. आता आपण जर बघितलं 2024 मध्ये तिसऱ्यांदा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. यानंतर वर्ल्ड ॲटलस नावाची संस्था आहे, तिने अलीकडे काय केलं, जगातील 5 किंवा 10 टॉपच्या ज्या काही कोळशाच्या खाणी त्याबाबत अहवाल जाहीर केला. त्यामध्ये गेवरा नावाची एक खाण होती जी भारतातील आहे, ठीक आहे, जगातील टॉप 10 मध्ये. आणि कुसमुंडा नावाची एक खाण होती, या तर टॉप 5 मध्ये येतात. तर ते कोणत्या राज्यातील कोळशाची खाणी, तर बघा मित्रांनो, कुसमुंडा आणि गेवरा या छत्तीसगड राज्यातील कोळशाच्या खाणी आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ज्या कुसमुंडा ही जी खाण आहे आणि जी काही गेवरा नावाची खाण आहे, तर त्या अनुक्रमे 2ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. भारत हा कोळशाच्या उत्पादनामध्ये आणि कोळशाचा ग्राहक म्हणून 2ऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन हा कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. आणि सगळ्यात जास्त कोळशाचे साठे कुठे आहे हे जर विचारलं तर ते आहे US मध्ये. आता नीट गोष्टी लक्षात घ्या, जगातील सगळ्यात जास्त कोळसा जमिनीतून काढतो कोण, चीन. 2ऱ्या क्रमांकावर काढतो कोण, भारत. सगळ्यात जास्त गरज कुणाला आहे, चायनाला. सगळ्यात 2ऱ्या क्रमांकावर कुणाला आहे, भारताला. पण सगळ्यात जास्त जमिनीच्या आतमध्ये कोळसा कुणाचा आहे, तर अमेरिकेचा. हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, गेवरा नावाची खाण जी आहे ती 2ऱ्या क्रमांकावर होती आणि कुसमुंडा जी आहे ती 4th स्पॉटवर होती, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ब्लॅक थंडर माइन जी US मध्ये ती पहिल्या स्पॉटवर होती कोळशाच्या खाणीमध्ये. यानंतर एलॉन मस्क तुम्हाला माहितीच असेल, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. त्यांची स्पेस एक्स नावाची एक कंपनी आहे जी आंतरराष्ट्रीय पर्यटनाशी संबंधित आहे. सॅटेलाइटला अवकाशामध्ये पोहोचवणं किंवा आता त्यांचा फ्युचर प्लॅन आहे की व्यक्तींना मंगळावर वगैरे घेऊन जाणं. आणि त्याचबरोबर एक्स नावाचा प्लॅटफॉर्म आहे ज्याला आपण पहिले ट्विटर म्हणून ओळखायचो. तर याचं जे काही नवीन मुख्यालय आहे तर ते कुठं बनवण्यात येत आहे, किंवा याचं जे जुनं मुख्यालय होतं ते कॅलिफोर्निया या ठिकाणी होतं. आता त्याला कुठे शिफ्ट केलं जातंय, तर टेक्सास नावाचं एक राज्य आहे अमेरिकेमध्ये, त्या ठिकाणी त्याला शिफ्ट केलं जातं. दोन्हीच्याही मुख्यालयाला, स्पेस एक्सला सुद्धा आणि एक्सच्या मुख्यालयाला सुद्धा कुठे शिफ्ट केलं जाणार आहे, तर टेक्सास US मध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. दोघांचंही मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये होतं. स्पेस एक्स असू द्या किंवा एक्स असू द्या, ट्विटर असू द्या, आता त्यांना टेक्सास मध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. यानंतर इटलीमध्ये झालेल्या G7 व्यापार मंत्र्याच्या बैठकीत भारताचं नेतृत्व कोणी केलं, तर G7 मध्ये जी काही व्यापारी जे काही वाणिज्य विषयक व्यापार विषयक जे मंत्री त्यांची जी बैठक झाली होती, या बैठकीमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं पियुष गोयल यांनी. तर भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री जे आहे, व्यापार बिझनेस रिलेटेड जे काही मिनिस्टर आहे पियुष गोयल यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. G7 ची ही परिषद कुठे झाली होती, तर इटलीमध्ये झाली होती. हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे जाऊया. इटली एक युरोपमधील देश आहे. रोम त्याची राजधानी आहे. चलन आहे युरो. ठीक आहे, जॉर्जिया मेलोनी जे आहे तर त्या तेथील पंतप्रधान आहे आणि राष्ट्रपती आहे सर्जिओ मेटारेला. यानंतर पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली. तर बघा मित्रांनो, कृषी कर्जमाफी योजना जी आहे ती तेलंगणा अलीकडे सुरू केलेली आहे. ते 3 टप्प्यामध्ये काय करणार आहे, शेतकऱ्याची कर्ज जी आहे ती माफ करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज, 2ऱ्या टप्प्यामध्ये 1.5 लाखापर्यंतच कर्ज आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये 2 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुरू केलेली ही एक कृषी कर्जमाफी योजना आहे, हे लक्षात ठेवायचं. या योजनेसाठी जवळपास पहिल्या टप्प्यात 6098 कोटी रुपये जे आहे ते खर्च केले जाणार आहे. 14वा क्वेश्चन, भारत आणि कोणत्या देशाने पाम तेल आणि इतर क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी निर्णय घेतला. तर आपल्याला जे काही पाम तेल लागतं तर ते मोस्टली आपल्या दक्षिणेला जे काही देश आहे, म्हणजे जे काही आसियान देश आहे, त्यामध्ये आसियान देशामधील बरेचसे देश, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, ठीक आहे, या देशामध्ये खूप जास्त प्रमाणावर पाम तेलाचं उत्पादन केलं जातं. मग आपण पाम तेलाशी रिलेटेड जो करार आहे तो मलेशिया सोबत केलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासाठी भारताचे जे काही कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान आणि त्याचबरोबर मलेशियाचे एक व्यक्ती आहे दातुक सेरी जोहारी अब्दुल घनी, तर यांच्यामध्ये या विषयक करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर, मलेशियाचं चलन आहे रिंगिट, मलेशियन रिंगिट आणि पंतप्रधान आहे अन्वर इब्राहिम. त्यानंतर चंदीपुरा नावाचा जो विषाणू आहे त्यामुळे अलीकडे मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तर कोणत्या राज्यामध्ये ही घटना घडलेली, तर चंदीपुरा नावाच्या विषाणूमुळे गुजरात राज्यामध्ये बऱ्याचशा मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे.
आता हे लेक्चर इथं संपलेलं नाही, अजून आपल्याला मेन पुरस्कार विजेते जे आहे 2024 मधले ते सुद्धा बघायचे. तर बघा मित्रांनो, गुजरातमध्ये चांदीपुरा नावाच्या विषाणूंमुळे अलीकडे काही मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे, एवढंच लक्षात ठेवा. यानंतर बघा, गुजरातची स्थापना महाराष्ट्रासोबत 1 मे 1960, राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत. त्यानंतर आजचं तुम्हाला होमवर्क सांगतो, टेस्ट क्वेश्चन सांगतो की पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार राज्य कोणतं ठरलेलं आहे, याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आणि स्वनिधी योजनेबाबत तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची. 100% परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या यावर क्वेश्चन येणार. ठीक आहे. यानंतर आता अलीकडे जे काही महत्वाचे पुरस्कारांना सन्मान देण्यात आलेले ते थोडे बघून घेऊया. 18वा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुब्बिया नल्लामथू यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एअरपेन बॅच यांना मिळाला कायरोस पुस्तकासाठी. नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार विनोद गनात्रा यांना मिळाला. एबेल पुरस्कार 2024 मिशेल टालग्रँड यांना मिळाला. भूतान राज्याचा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. आता हा 2021 आहे की बाकी सगळे 2024. त्यानंतर डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला, शिवशंकर यांना मिळाला. त्यानंतर शिवशंकर यांना अजून एक पुरस्कार मिळालेला अलीकडे खूप फेमस, तर त्याचं नाव सांगा. त्यानंतर PSU समर्पण पुरस्कार जो आहे तो 2024 हेमंत खत्री यांना मिळाला. ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार पवन सिंधी यांना मिळाला. युनेस्को गेलेर्मा कानो पुरस्कार जो आहे तो पॅलेस्टिनी पत्रकारांना देण्यात आलेला आहे. आणि गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडले असेल तर लेक्चर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कमी फीज मध्ये शिक्षण घ्यायचं असेल आणि आपले वर्ष जर बघा, क्लासेसचा फायदा हा होतो की आपल्याला जे काही आपण समजून घ्या एकदा वाचतो ते थोडं लक्षात येतं, 2-3 वेळा वाचल्यानंतर परफेक्ट होऊन जातं. क्लासेसचा हा फायदा असतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं, ते ऑलरेडी आम्ही शिकवलेलं आहे, ते तुम्ही वाचल्यानंतर अजून तुम्हाला व्यवस्थित समजतं आणि तुमचं जे काही 3 वेळा वाचन होतं तर एकाच वाचनामध्ये ते 3 वाचन जे आहे ते कव्हर होतात. हा एक फायदा असतो. ठीक आहे. आणि आम्ही काय करतोय, तुम्ही जे 50-50 हजार 20-20 हजार 30-30 हजार किंवा कमीत कमी अलीकडे मी बघितलं 1-1 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्ही 3-3 हजार भरता. ठीक आहे. तर ती फी आम्ही कमी आणलेली अभ्यास मित्रांनी आणि अवघ्या 500 रुपयामध्ये ज्या काही बॅचेस आहे. त्यानंतर आता बघा 3 महिन्याची बॅच जर तुम्ही जॉईन करायला गेले 5-6 हजार फी आहे. ठीक आहे. तर त्याची फी आम्ही कमी केलेली आहे. म्हणजे प्रत्येकच बॅचची रिव्हिजन बॅच प्रतिज्ञा नावाची बॅच सुरू केलेली आहे. बघा, ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल, आता ही 1 ऑगस्ट पासून याची लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. 27 तारखेपासून ऍडमिशन सुरू होणार आहे. आणि ही जर बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, त्यावर क्लिक करा. तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन जाल आणि नंतर आम्ही तुम्हाला कॉल करून सांगू की ऍडमिशन कसं घ्यायचं कसं नाही. त्यानंतर चालू घडामोडीचे इयरबुक आपण आणलेले आहे 99 रुपयामध्ये फक्त, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्यामधून तुमच्या बऱ्याचशा चालू घडामोडी ज्या आहेत ऑलमोस्ट कव्हर होऊन जातील. राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे 2025 ची तयारी करत असाल आणि जर आमचं शिकवणं आवडत असेल तर निश्चित जॉईन करा. तुम्ही 50,000 किंवा 1 लाख जिथं भरणार आहे त्यापेक्षा निश्चितच आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवू आणि चांगला कंटेंट देऊ, हे आमचं तुम्हाला प्रॉमिस आहे. सगळीकडे फी भरून आल्यानंतर बरीचशी मुलं आपल्या अभ्यास मित्रामध्ये सध्या शिकत आहे. सेम NCERT ची मराठीमधून बॅच आहे. ठीक आहे. तर या सगळ्या बॅचेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे दिलेली आहे, ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज जॉईन करा आणि तुमचा अभ्यास जो आहे तर त्या अभ्यासामध्ये अभ्यास मित्राला एक मित्र बनवा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. जय हिंद.